नमस्कार मित्रांनो. कमळी मालिकेत पुढील भागांमध्ये आपल्याला असं बघायला मिळणार आहे की कमळी झालेली आहे टॉपर आणि अनिका झालेली आहे फेल. आणि अन्नपूर्णा अचानक कशी बरी होते आणि घरात कसा भूकंप उडतो हे आपण ह्या भागामध्ये बघणार आहोत. आजच्या भागामध्ये आपण असं बघतो की अन्नपूर्णाला आधीच मोठा मानसिक धक्का बसलेला असतो आणि त्यामुळे त्यांची अवस्था खूपच खराब झालेली असते. त्यांना चालता येत नाही आणि बोलता सुद्धा येत नाही. ते चालता चालता थांबतात आणि बोलता बोलता शब्द पण हरवतात आणि घरातल्या सगळ्यांनाच असं वाटत असतं की अन्नपूर्णा पूर्वीसारखे कधीच होणार नाहीत. पण ते कसे बरे होतात ते आपल्याला ह्या भागामध्ये बघायला मिळणार आहे. पण त्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक द्यायला विसरू नका. तर आपण बघतो की राजन, कमळी, ऋषी सगळेच जण अन्नपूर्णाला सांभाळत असतात. नयनताराही अन्नपूर्णाची काळजी करत असते. पण घरातली एकच व्यक्ती अशी असते का जी अन्नपूर्णाची ही अवस्था पाहून मनातल्या मनात खूप खुश असते आणि ती म्हणजे कामिनी आणि रागिनी. कामिनीला असं वाटत असतं की अन्नपूर्णा जितकी कमजोर होईल तितकंच घरातलं नियंत्रण तिच्या आणि अनिकाच्या हातामध्ये येईल. रागिनीही त्याच विचारात असते आणि दोघींच्या डोक्यात एकच गोष्ट, एकच प्लान सुरू असतो की आता सगळं आपल्याकडेच येणार आहे. आणि नेमक्याच आणि वेळेला एक मोठी बातमी महाजन पब्लिक स्कूलमधून येते आणि आज स्कूलचा रिझल्ट लागलेला आहे. रिझल्ट डिक्लेअर झालेला असतो आणि सकाळपासून घरात सगळ्यांना टेन्शन आलेलं आहे. कारण कमळी आणि अनिका दोघींचाही निकाल आज लागणार होता. कमळी मात्र शांत असते कारण तिने मनापासून अभ्यास केलेला असतो. पण अनिका बाहेरून कॉन्फिडंट दाखवत असते पण आतून मात्र तिच्या छातीमध्ये धडधड होत असते. कामिनी तर अनिकाला आधीच फुसकारीच देऊन ठेवलेली असते. बघ, टॉपर तूच होणार. आणि कमळी ती तर फक्त नशिबावरतीच जगते. पण नशीब अजून पूर्णपणे उलटच झालेलं असतं. रिझल्टची बातमी घरात येते आणि पहिल्यांदाच सगळ्यांना असं कळतं की महाजन पब्लिक स्कूलची टॉपर कमळी झालेली आहे. सगळ्यांनी तिला उचललेलं आहे आणि या एका वाक्यानेच घरातले सगळ्यांचा माहोल बदलून जातो. कमळीला पहिल्यांदाच विश्वासच बसत नाही तर तिचे डोळे पाणावतात आणि नयनतारा आणि ऋषीलाही आनंद होतो. राजनलाही अभिमान वाटतो. पण खरी घटना इथे सुरू होते कारण अन्नपूर्णा त्या वेळेला एका कोपऱ्यात बसलेले असतात आणि त्यांचा चेहरा निर्विकार आणि आवाजही नाही. जणू तिचं मन अजूनही त्या धक्क्यातून अडकलेलंच असतं. आणि राजन हळूच त्यांच्याजवळ जातो आणि म्हणतो की आई, ऐकलं का तू? कमळी टॉपर झालेली आहे. कमळी, आपली कमळी. आणि तेवढ्यातच अन्नपूर्णाचे डोळे हलतात, हात पण हलतात आणि क्षणभर त्यांना काहीतरी आठवतं. त्यांच्या डोळ्यावरती आणि चेहऱ्यावरचे भाव सुद्धा बदलतात आणि अचानकच त्यांच्या तोंडून शब्द बाहेर पडतो. अन्नपूर्णा थरथरच्या आवाजामध्ये हळू म्हणत असतात, कमळी. आणि सगळेजण तिथे स्तब्ध होतात. राजनला धक्का बसतो आणि त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी येतं. कमळी पुढे येते आणि कमळी हळू आवाजात म्हणत असते, आजी. आणि मग अन्नपूर्णा एकदमच उठते. जणू त्यांच्यात नवीन ताकद आलेली आहे आणि त्यांचा आवाज पुन्हा हळूहळू स्पष्ट व्हायला लागतो. त्यांचं शरीर स्थिर होतं आणि ते थेट कमळीला घट्ट मिठी मारतात. अन्नपूर्णा रडत पण आनंदात म्हणत असतात, माझं बाळ, माझी शेरनी. आणि मी सांगितलं होतं ना का ती काहीतरी मोठं करशील म्हणून. कमळीच्या डोळ्यामध्ये पाणी येतं आणि घरातल्या सगळ्यांना हा क्षण भावूक करतो. कारण अन्नपूर्णा जी काही दिवसांपासून आणि बोलत चालत नव्हते आणि आज कमळीच्या यशामुळे पुन्हा पूर्वीसारखेच झालेले असतात. आणि हा क्षण इतका मोठा असतो की राजन आणि ऋषीही भावूक होतात. पण प्रेक्षकांनो, खरी आग आता पेटलेली असते कारण ह्याच बातमीसोबत दुसरीकडे एक दुसरी बातमी आलेली आहे आणि ती म्हणजे अनिका फेल झालेली आहे. हो, अनिका चक्क फेल झालेली असते. घरात क्षणभर शांतता येते आणि मग अनिकाच्या पायाखालची जमीनच सरकते. तिच्या चेहऱ्यावरचे रंग बदलतात आणि ती हसण्याचा प्रयत्न करते पण डोळ्यामध्ये भीती असते. कामिनीला ही बातमी कळते आणि कामिनीला जेव्हा कळतं की एकीकडे कमळी टॉपर झालेली आहे आणि दुसरीकडे अनिका एकदम फेल, तेव्हा कामिनीच्या अंगामध्ये अक्षरशः आग लागते आणि रागिनीही बडबडत असते आणि दोघींचा चेहरा असा पडतो की त्यांना बोलताही येत नाही. घरातले लोक आधीच
कमळीचा आनंद साजरा करत असतात आणि सगळ्यांची नजर अनिकाकडे वळते. आणि इथेच कामिनी आणि रागिणीची जबरदस्त फजिती होते. कारण काही दिवसांपूर्वी या दोघी कमळीला गावंढळ, गरीब, गावछाप, नोकराणी म्हणून हिणवत होत्या आणि आज तीच कमळी टॉपर बनून घरात मिरवत असते आणि त्यांची अनिका फेल. ह्या भागाचा शेवट असा होतो की अन्नपूर्णा कमळीचा हात धरते आणि सगळ्यांसमोर ठामपणे सांगते की ह्या घरातली खरी हुशार आणि खरी योग्य वारसदार कमळीच आहे. आणि हे ऐकून कामिनीच्या चेहऱ्यावरती असं टेन्शन येतं की तिला आता पुढचा डाव लगेच खेळावा लागणार असतो आणि पुढच्या डावासाठी तिने असं सांगितलेलं असतं की अनिका फेलचा डाग मिटवण्यासाठी काय करणार आणि कमळी टॉपर झाल्यावरती अन्नपूर्णा तिच्यावरती अजून मोठा निर्णय घेणार का, हे सगळं बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.